Good morning, student. Welcome to the once again. Welcome to the class. Now, student, today we have started new point. Judaism means Jew Dharma. People belonging to the Jewish religions may have arrived in Kochi in Kerala around the first to third century of the Christian era. They believe that there is only one गॉड. तर धर्माचे जे लोक असतात ते लोक सर्वसाधारणपणे इसवी सनाचे पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमधील जी कोचीन आहे येथे आले असावेत आणि ज्यू धर्माला त्यांनी यहुदी धर्म असेही म्हटले जाते आणि देव एकच आहे असे सुद्धा ज्यू धर्मीय मानतात. जुडिझम emphasis justice, truth, peace, love, compassion, humility, charity, ethical speech and self-respect. Their prayer house is known as a synagogue. तर ते जे झू धर्माचे जे लोक होतात तर ते देव एकच आहे असे ते मानणारे होते आणि झू धर्माच्या शिकवणुकीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता आणि दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणावर त्यांनी भर दिलेला होता आणि त्यांचे जे प्रार्थनास्थळ होते त्यांच्या प्रार्थनास्थळाला त्यांनी सिनेगॉग असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे 5.4 ख्रिस्टियानिटी. आता ख्रिस्टियानिटी म्हणजे ख्रिश्चन धर्म. तर Christianity is a religion founded by Jesus Christ. It has spread all over the world. Saint Thomas, one of the 12 disciples of Christ, came to Kerala in the first century. तर ख्रिश्चन धर्माची जी स्थापना झाली ती ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली आणि तो जगभर पसरला आहे. येशू ख्रिस्ताच्या जे 12 शिष्यांपैकी होते ते जे एक असणारे ते सेंट थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले आणि त्यांनी काय केलं मग ही इस्टॅब्लिश अ चर्च ॲट पल्ल्यायूर इन त्रिचूर डिस्ट्रिक्ट इन 52 CE आणि त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील जे पल्ल्यायूर आहे येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची काय केली स्थापना केली. According to the teaching of Christianity, there is only one God. He is the loving Father of all and is omnipotent. It is believed that Jesus Christ is the Son of God who came to the earth for the salvation of mankind. तर त्यांनी काय केलं ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीनुसार देव एकच आहे आणि तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे. त्यामुळे येशू ख्रिस्त हे देवाचे काय आहे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी त्यांनी पृथ्वीवर ते काय आलेले होते असे मानले जाते. and we should forgive those who err or go wrong. The Bible is the holy book of Christianity and their prayer house is known as a church. तर त्यामुळे आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे आणि अगदी शत्रूवर सुद्धा प्रेम केले पाहिजे आणि चुकलेल्यांना आपण क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितलेले आहे. आणि त्याचप्रमाणे जो बायबल आहे BIBLE बायबल हा त्या ख्रिश्चन धर्माचा काय एक पवित्र धर्मग्रंथ आहे आणि ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थना स्थळाला आपण चर्च असे म्हणतात. बघा इथे पिक्चर दिलेला आहे ते चर्चचं. नंतर आहे नेक्स्ट 5.5 इस्लाम धर्म. इस्लाम इज अ मोनोथेटिस्ट रिलिजन. देअर इज ओनली वन अल्लाह अँड मुहम्मद इज प्रोफेट. द मेसेज ऑफ गॉड इज रिव्हील्ड थ्रू हिम इन द हॉली बुक ऑफ कुरान शरीफ. तर इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे म्हणजे एकाच ईश्वराला मानणारा धर्म आहे आणि अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर त्यांचे प्रेषित आहे. आता प्रॉफेट मीन्स प्रेषित. तर आणि ईश्वराचा संदेश त्यांनी पैगंबरामार्फत जे पवित्र कुराण आहे त्या ग्रंथामधून त्यांनी प्रकट झालेला आहे. म्हणजे ईश्वराचा जो संदेश आहे पैगंबरांनी काय केलेला आहे जे कुराण आहे त्या कुराणमध्ये या कुराण धर्मग्रंथातून प्रकट केलेला आहे. The word Islam means peace.
It also means surrender to Allah. The teaching of Islam is that Allah is eternal, absolute, all powerful and merciful. तर इस्लाम या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे पीस मीन्स शांती, आणि या शब्दाचा जो अर्थ आहे तो अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाच आहे आणि तो सर्व शक्तिमान आणि परम दयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. द पर्पज ऑफ ह्युमन existence is to worship Allah. The Quran Sharif provides guidance on how man should behave in life. Since ancient times there have been trade relations between India and Arabia. तर मानवी अस्तित्वाचा जो हेतू होता तो हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे आणि असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे वागायचे याचे मार्गदर्शनसुद्धा त्या पवित्र अशा कुराणात या म्हणजे ग्रंथात केलेले आहे. त्याचप्रमाणे इंडिया आणि अरबस्तान, तर भारत आणि अरबस्तान यामध्ये जे प्राचीन काळापासून जो व्यापारी संबंध होते ते व्यापारी संबंधसुद्धा अस्तित्वात आले. तर ते व्यापारी संबंधसुद्धा काय झाले, ते ट्रेड रिलेशनशिप त्यांच्यामध्ये झाले. अरब ट्रेडर्स यूज टू विजिट the ports on the coast on Kerala. Islam spread in Arabia in the 7th century CE. Islam arrived in India in the same century through the Arab traders. The prayer house of Islam is known as the mosque or masjid. तर अरबस्थानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना काय भेट देत असत आणि ते इसवी सनाच्या 7व्या शतकात म्हणजे 7th सेंचुरीमध्ये अरबस्थानात इस्लामचा प्रसार झाला आणि त्याच शतकात अरबी जे व्यापारी होते ते अरबी व्यापाऱ्यामार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले आणि त्या इस्लामच्या धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हटलं जाते, मशीद असे म्हटल्या जाते. तर इथे मॉस्कूचं काय दिलेलं आहे, मशीदचं पिक्चर दिलेलं आहे. नंतर आहे झुरोॲस्ट्रिनिझम. Zoroastrianism means पारशी धर्म. Since ancient times the Zoroastrian people and Vedic people have shared ties. The shared text of the Parsi on Zoroastrian people is the Avesta. तर पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध हे होतेच. पारशी धर्माचे जे पवित्र ग्रंथ आहे त्या पवित्र ग्रंथाला अवेस्ता असे नाव दिलेले आहे. द लँग्वेज ऑफ द ऋग्वेद अँड अवेस्ता इज सिमिलर. द पारसीज केम टू इंडिया फ्रॉम द पार्स और फार्स प्रोव्हिन्स ऑफ इराण. तर ऋग्वेद आणि अवेस्ता यांच्यातील भाषेमध्ये साम्य आहे. यांच्यातील भाषा ही काय वेगवेगळी आहे. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतामध्ये काय केले आहे, त्यांनी भारतात आले म्हणून त्यांना पारसी या नावाने ओळखले जाते. Therefore they known as Parsis. It is mostly believed that they first came to Gujarat in the 18th century CE. Zoroaster or Zoroaster was the founder of their religion. तर ते जे प्रथम गुजरातमध्ये आले आणि नंतर ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मतसुद्धा होते. आणि झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते आणि अहुर मज्ज इज द नेम ऑफ देअर गॉड. आणि अहुर मद या नावाने त्यांच्या देवांचा काय केलेला देवाचा उल्लेख केला जातो. द एलिमेंट ऑफ फायर अँड वॉटर आर व्हेरी इम्पॉर्टंट इन देअर रिलिजन्स. द स्केअर्ड फायर बर्न्स इन द टेम्पल्स विच आर नोन ॲज अग्यारी. तर पारसी धर्मामध्ये जे अग्नी आणि पाणी या दोन पवित्र काय आहे, दोन पवित्र अशा अग्नी प्रज्वलित केलेला आहे आणि त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात.
आणि अग्यारी असे म्हणतात. ॲट द कोअर ऑफ पारसी थिंकिंग आर 3 मेन प्रिन्सिपल ऑफ कंडक्ट, नेमली गुड थॉट्स, गुड वर्ड्स अँड गुड डीड्स. तर त्यामुळे उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती मीन्स गुड डीड्स ही 3 प्रमुख आचार तत्वे हा पारसी विचारसरणीचा काय आहे, एक छोटा असा गाभा आहे. तर आता हे काय आहे, अग्यारी, पारसी लोकांची ही अग्यारी आहे. तर आपण लास्ट पिरियडमध्ये क्वेश्चन नंबर 1 फिलअप केलेला होता. क्वेश्चन नंबर 2 मधले आपले किती झाले होते, जे 1 आणि 2 नंबरचा क्वेश्चन आपण राईट डाऊन केलेला होता. 3 नंबरचा आणि 4 नंबरचा क्वेश्चनसुद्धा आपला राईट डाऊन झालेला होता. आता 3rd नंबरचा, व्हॉट व्हर्च्यू आर इम्फॅसिस इन ज्युडाझियम. तर ज्युडाझियमचं जो काय आहे, त्यांचं ज्यू धर्माच्या शिकवणुकीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे. तर कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे, तर जुडाइझममध्ये बघायचं. तर जुडाइझम इम्फॅसिस जस्टिस, ट्रूथ, पीस, लव, कम्पॅशन, ह्युमिलिटी, चॅरिटी, इथिकल स्पीच अँड सेल्फ रिस्पेक्ट. म्हणजे जुडाइझमपासून तर रिस्पेक्टपर्यंत काय करायची, अशी अंडरलाईन करायची. आणि ते क्वेश्चन नंबर 2, 3चं हे काय आन्सर आहे, ते 2 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट आहे, व्हॉट आर द टीचिंग ऑफ ख्रिश्चॅनिटी. तर ख्रिश्चॅनिटी मीन्स ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे, त्याचा आन्सर बघा. ख्रिश्चनमधला जो पॅराग्राफ आहे ते वरून 4 नंबरची लाईन, देअर इज ओनली वन गॉड, ही इज द लव्हिंग फादर ऑफ ऑल अँड इज ओमनीपोएंट. इट इज बिलीव्ड दॅट जीजस ख्रिस्ट इज द सन ऑफ गॉड हू केम टू द अर्थ फॉर द सल्वेशन ऑफ मॅनकाइंड अँड अकॉर्डिंग टू द टीचिंग ऑफ ख्रिश्चॅनिटी. तर इथून इथपर्यंत त्याचं काय आहे, आन्सर आहे. देअर इज पासून तर ख्रिश्चॅनिटीपर्यंत. आणि ते क्वेश्चन नंबर 2च्या 4 मधील जो क्वेश्चन आहे त्याचं काय आहे, आन्सर आहे. आणि ते सुद्धा 2 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट आहे 5 नंबर, व्हॉट आर द टीचिंग ऑफ इस्लाम. तर इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते, तर बघा इथे पेज नंबर 24 मध्ये आणि इस्लाम पॅराग्राफ बघा. तर पेज जी लाईन नंबर आहे ती 5. It also means surrender to Allah. The teaching of Islam is that Allah is eternal, absolute and all-powerful and merciful. The purpose of human existence is to worship Allah. The Quran Sharif provides guidance on how man should behave in life. तर इथपासून तर लाईफपर्यंत काय करायचे, ही अंडरलाईन करायचे आहे. आणि क्वेश्चन नंबर 2 मधला 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा काय आहे, आन्सर आहे. नंतर आहे 6, व्हॉट इज ॲट द कोर ऑफ पारसीज थिंकिंग. तर पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे, तर बघा पारशी धर्मामधला सगळ्यात लास्ट जो पॅराग्राफ आहे तिथून वरून खालून 7 नंबरची लाईन, द एलिमेंट ऑफ फायर अँड वॉटर आर व्हेरी इम्पॉर्टंट इन देअर रिलिजन्स. द स्केअर्ड फायर बर्न्स इन द टेम्पल्स विच आर नोन ॲज अग्यारीज. At the core of Parsi thinking are 3 main principles of conduct, namely good thoughts, good words and good deeds. इथपर्यंत काय करायचं, क्वेश्चन नंबर 2च्या 6 नंबरचं काय आहे, आन्सर आहे. तर इथे काय करायचं, नोट डाऊन करायचं आहे. आणि हे प्रत्येक जे क्वेश्चन आहे ते 2 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. आणि नंतर जो क्वेश्चन नंबर 5 आहे, गिव्ह रिझन, त्याच्यामधला 2nd नंबरचा जो क्वेश्चन आहे, व्हाय डिड गौतम बुद्ध केम टू बी कॉल्ड द बुद्ध. तर गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले आहे, त्याचे आन्सर आहे गौतम बुद्धाचं बघा, ही लेफ्ट, गौतम बुद्धाचं कोणता आहे, इथून आहे, ही लेफ्ट हिज होम अँड ऑल कम्फर्ट इन परस्यूट ऑफ द आन्सर टू धिस क्वेश्चन. इथपर्यंत अंडरलाईन करायची. आणि नंतर दॅट इज व्हेन ही अटेम्प्ट बोथ दी एंटायरमेंट ऑर द हायेस्ट नॉलेज. इथून इथपर्यंत काय करायची, अंडरलाईन करायची. आणि त्याला क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो त्या क्वेश्चनचं काय आहे, आन्सर आहे. सो हा चॅप्टर आपला इथेच क्लोज झालेला आहे. आणि या चॅप्टर आधारित के हार्डवर्ड्स क्वेश्चन आन्सर जे दिले आहे एक्सरसाइजमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि लर्नसुद्धा करायचं आहे. ओके, गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.